यांनी हा सुंदर योग घडवून आणलेला आहे की मी आज आपण सर्वांना भेटायला इथे खारे गावात आलेली आहे. हे योगायोग जुने असतात, जन्मजन्मांतरातले असतात ते, आणि त्यांची पुनरावृत्ती अशी कशी कशी होते ते आपल्या एवढं लक्षात येणार नाही, कारण आपल्याला आपले पूर्वजन्म माहित नाही. पण हे पूर्वजन्माचे योगायोग आहे आणि त्यामुळेच आज परत या जन्मात सुद्धा आपणा सर्वांना भेटण्याचा हा उत्तम योग आलेला आहे. इथे येण्यात मला इतका आनंद होत आहे की तो मी खरंच शब्दांनी वर्णन करू सांगू शकत नाही. ग्रामीण विभागात सहजयोग फार उत्तम तऱ्हेने पोचला जाईल हे मला माहित आहे, कारण शहरात राहणारी लोक ही मंडळी स्वतःला फार शहाणी समजतात. एकतर बहुतेक पढत मूर्ख असतात. पढत मूर्ख नसले तर पैशाच्या आणि सत्तेच्या दमावर स्वतःला काहीतरी विशेष समजतात. त्यांना असं वाटतं की हे सगळं जग त्यांनीच निर्माण केलेलं आहे, हे आकाश सुद्धा त्यांनीच निर्माण केलेलं आहे आणि तेच परमेश्वराच्या ठिकाणी आहेत आणि परमेश्वर नावाची वस्तू काही जगात नाही. कधीही त्यांना कोणतंही वाईट काम करताना परमेश्वराचा विचार येत नाही की आपण हे अधर्माचं कार्य करतो. अजून आपल्या देशातली ग्रामीण वस्ती किंवा ग्रामीण मंडळी परमेश्वराला आठवू नयेत. आपली भारतभूमी ही एक योगभूमी आहे आणि रामानी आणि सीतेनी पायी प्रवास करून सर्व भूमीला पुनीत केलेला आहे, पवित्र केलेला आहे. ग्रामीण समाजामध्ये जो एक साधेपणा, भोळेपणा आणि परमेश्वराची परमभक्ती आहे, दुरुपयोग सुद्धा लोक करतात. म्हणजे पुष्कळसे लोक खोट्या गोष्टी सांगून पैसे उकळतात. काहीतरी भोळ्या बाबड्या लोकांना भिवून काहीतरी देवाबद्दल गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये विचित्र तऱ्हेच्या भावना उत्पन्न करून त्यांच्याकडून पैसे उकळत असतात. हे प्रत्येक खेड्याखेड्यातून चाललेलं आहे. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. पण भोळ्याच्या मागे साक्षात शंकर बसलेला आहे आणि तो सगळ्यांचं रक्षण करीत असतो. परमेश्वर हा भोळ्यांच्या साधेपणाला भुलतो आणि नेहमी त्यांच्या मदतीला तो उभा असतो. पण परमेश्वराचा विश्वास एक क्षणही सोडला नाही पाहिजे. साध्या साध्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या की आपण परमेश्वराला बाजारात विकत घेऊ शकत नाही, किंवा परमेश्वराचा जो मनुष्य असेल तो कोणत्याही प्रकारचा पैसा तुमच्याकडनं घेऊ शकत नाही. जर त्यांनी तुमच्याकडनं पैसे लुबाडले तर तो परमेश्वराचा मनुष्य नाही. मग तो कोणत्याही कारणाने पैसे मागत असेल तर त्याला सरळ सांगायचं की हे बघा, आम्हाला तुमचं काही कर्तव्य नाही. दुसरी गोष्ट, रोगराई वगैरे शहरात जितकी आहे त्या मानाने ग्रामीण भागात कमी आहे. आश्चर्याची गोष्ट आहे. त्याला कारण स्वच्छ हवा, वातावरण तसेच पवित्र कार्य सुद्धा आहे. लोकांची मन पवित्र आहेत. पण रोगराई दूर करण्यासाठी सुद्धा आमच्या सहयोगाने अत्यंत कार्य केलेलं आहे. आणि एकदा तुम्ही सहयोगामध्ये जर साक्षात्कारी पदवीला प्राप्त झालात तर तुम्हाला औषध, डॉक्टर वगैरे काहीही नको. आणि सगळे रोग मानसिक
किंवा शारीरिक रोग नेहमीसाठी निघून जातात. सहजयोगासाठी तुम्हाला काही पैसे द्यायला नको. तुम्हाला त्याच्यासाठी काही विशेष मेहनत करायची नाही, काहीच मेहनत नाही. जसं एखादं बी स्वतः उपसतं तसं तुमच्यात बसलेलं बी अंकुरतं. तुमच्यामध्येच ते अंकुर आहे आणि त्या अंकुराला विद्वानांनी कुंडलिनी असं नाव दिलेलं आहे. जसं प्रत्येक बी मध्ये अंकुर असतं तसं तुमच्या प्रत्येकामध्ये ते अंकुर आहे. पण जर एखादं बी जरा किडलेलं असलं किंवा त्या बी मध्ये पूर्णपणे वाढ झालेली नसली तर मात्र त्या अंकुराला फुटायला वेळ लागतो. आम्ही फक्त त्या बीवर किंवा त्या अंकुरावर आपल्या प्रेमाचं पाणी ओततो, दुसरं काही करत नाही. आणि त्यात तुम्ही तरी काय करणार? बी आपोआपच उगवतो. तसंच तुमच्यात असलेलं हे जे परमेश्वरांनी ठेवलेलं अंकुर आहे ते आपोआपच वर येतं. पण एवढंच आहे की जसा एखादा दीप तुम्ही सजवून ठेवलेला असला तर तो आपोआप पेटत नाही, त्याला एक पेटलेला दीप जवळ आणायला पाहिजे. त्याप्रमाणे सहजयोगात सुद्धा जो दीप पेटलेला आहे तोच न पेटलेल्या दिव्यांना पेटू शकतो. पण जेव्हा दुसरे दिवे पेटतात तेव्हा ते सुद्धा दुसऱ्यांना पेटवू शकतात. ही अशी क्रिया आहे. पण एखाद्या दीपाची वात घसरलेली असते, एखादा दीप फुटका असतो किंवा एखाद्या दीपामध्ये तेल कमी असतं, तेव्हा त्याची सुद्धा व्यवस्था सहजयोगात पहिल्यांदा करता येते. कुंडलिनी ही तुमची आई आहे. ती जन्मजन्म तुमच्या बरोबर जन्मते, ती तुमच्यामध्ये वास करते. आणि आई किती पवित्र वस्तू आहे आपल्याला माहिती आहे. पण ही नुसती पवित्रता तुमची आई आहे आणि ती त्या क्षणाचा वाट बघत असते की ज्या वेळेला अशी कोणीतरी व्यक्ती जी त्या प्रेमाने ओतप्रोत असेल ती सामोरं आली की ही कुंडलिनी आपोआप उभी होते आणि तुम्हाला त्याचा साक्षात्कार घडतो. आज आपण त्याचा प्रयोग थोडासा इथे करणार आहोत आणि मला आशा आहे की तुमच्यातल्या पुष्कळ लोकांना हे होईल. हे इतकं सहज घडतं की कोणाला विश्वास वाटत नाही की आपल्याला इतक्या लवकर कसं झालं. कारण त्याच्यासाठी तर इतके उपवास केले पाहिजे, तपास केले पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, नंतर जंगलात जाऊन राहिलं पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. आता असं धरून चाललं पाहिजे की जर कुणाला कळव्याचा रस्ता माहित नसता आणि त्याला शोधत शोधत मुंबईहून पायी यावं लागलं असतं समजा 50 वर्षापूर्वी, तर त्याला कितीतरी तास लागले असते. पण आज आम्ही मोटारीने आलो तर आम्हाला काही इतका वेळ लागला नाही. तास काय, त्याला कितीतरी दिवस लागले असते. आम्ही सरळ तिथून निघालो आणि इथे पोहोचलो. त्याप्रमाणेच आधुनिक कालामध्ये जी प्रगती आम्ही बाहेर केली आहे, जशी झाडांनी जर बाहेर प्रगती केली तर त्याच्या मुळांनी प्रगती केलेली असणारच. तेव्हा ही मुळाची जी प्रगती झालेली आहे ती लगेच तुमच्या लक्षात येणार नाही. कारण झाडाची प्रगती लक्षात येते, मूळ पाहिल्याशिवाय लक्षात येणार नाही. हे मुळाचं काम आहे. आणि जेव्हा त्याचा स्रोत सापडला, जर स्रोतच मुळी हाताशी लागला, एखाद्या झऱ्याला जाऊन जर भिडलं ते मूळ, तर प्रश्न सुरत नाही त्या झाडाच्या मरण्याची किंवा त्याला काही त्रास होण्याची. कितीही तो फोफावला तरी सुद्धा त्याला ते पाणी मिळू शकतं. तसाच सहजयोग हा त्या आधुनिक कलियुगामध्ये सापडलेला आहे आणि त्याचा उपयोग सगळ्यांनी करून घ्या. फक्त सहजयोगाला फार उथळ मनाची माणसं चालत नाही. म्हणजे टर उडवणं, टिंगल करणे वगैरे अशा पद्धतीची लोक जर असतील तर त्यांना जरी व्हायब्रेशन्स आले तरी ते सुटून जाते. श्रद्धा ही पाहिजे, परमेश्वराप्रती श्रद्धा पाहिजे. किती म्हटलं तरी जर तुम्हाला एखाद्या प्रती जर श्रद्धा नसली तर त्यांनी का तुमचं भलं करावं? तुम्ही म्हणता आमच्या मुलाला बरं करा, तर माताजी आमची तुमच्यावर श्रद्धा नाही तर आम्ही का बरं करावं? एक साधा विचार करा. जरी मी प्रेमाने म्हटलं की नाही तरी मी तुम्हाला ठीक करते, पण जे त्याला ठीक करणारे अनेक देवता बसलेले आहे त्यांनी मान्य केलं पाहिजे. हनुमानाला पटलं पाहिजे, गणेशाला पटलं पाहिजे, शंकराला पटलं पाहिजे, कृष्णाला पटलं पाहिजे की हा मनुष्य ठीक आहे. नाहीतर ते म्हणतात ह्यांना मदत करायची काय गरज नाही. ते नुसते उथळ्या मनाचे लोक आहेत, थोड्यापुरते आलेले आहेत, त्यांना मदत करण्यात काही अर्थ नाही.
सहयोगाच्या द्वारे हजारो लोक बरे झालेले आहेत, रोग बरे झालेले आहेत. त्याशिवाय साक्षात्कार हजारो लोकांना झालेला आहे. ज्या लोकांना साक्षात्कार झाला आहे ते सुद्धा दुसऱ्या लोकांना ठीक करत आहेत. सहयोगामध्ये फक्त हे लक्षात ठेवलं पाहिजे की मानवाला सगळी काही आपल्याबद्दल माहिती नाहीये. त्याला हे समजत नाहीये की आपण मेल्यावर आपलं काय होतं, जन्माच्या आधी आपण कोण होतो, पुढे काय होणार, ह्या सर्व गोष्टी त्याला स्वतःबद्दल माहीत असतात. तेव्हा जे सहयोगाचे काही थोडे बहुत नियम आहेत ते करावे लागतात. म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे की सहयोगाने कोणाहीकडून कुंकू लावून घ्यायचं नाही. जो कोणी पार असेल त्याच्याकडनं फक्त कुंकू लावून घ्यायचं, कपाळाला हात लावू द्यायचा. तर सहसा तुम्ही पुच्छा कराल, विचाराल प्रश्न की माताजी असं का तुम्ही प्रत्येक रंग वाहत असाल. आपण म्हणतो ना त्याचा हात चांगला आहे, ह्याचा हात बरा नाही, ह्याचा हात शेतीला चांगला आहे, ह्याचा हात वैद्यकीला चांगला आहे. त्याला कारण असं की आपल्या हातात नाही तरंग वाहत असतात. ज्या माणसाच्या हातातून वाईट तरंग वाहतात जर त्यांनी तुमच्या कपाळाला हात लावला तर तुमच्यातही वाईट विचार येऊ शकतात. म्हणून आपल्या कपाळाला फार जपून राहिलं पाहिजे. असा एक सहयोगातला नियम आहे की हे कपाळ माणसाचं फार परमेश्वराने विचार करून बनवलेले आणि ते कुणासमोरही नतमस्तक करायचं म्हणजे फार विचार करून करायला पाहिजे. प्रत्येक माणसासमोर डोकं वाकत तुम्ही जर फिरला आणि समजा तो एखादा राक्षस निघाला तर त्याच्यातले जे दुर्गुण आहेत ते तुमच्यात सहज येणार. असे थोडे बहुत नियम आहेत ते जर पाळले तर सहजयोगाला तुम्ही प्राप्त होता. आणि सहज योग हा मोठा भारी वरदानाचा भाग ठरतो. आपल्याला आश्चर्य वाटेल की सहजयोगाचे अनुभव जर इथल्या काही लोकांना तुम्हाला सांगितले तर तुम्हाला विश्वास वाटणार नाही की एकदा एका आगगाडीतनं एक सहयोगी जात होते आणि ती आगगाडी उलटून पडली. सबंध आगगाडी उलटून पडली पण आगगाडीत एकालाही अपघात झाला नाही. आणि त्याच्यात त्यांचं लहान मुलं होतं ते सुद्धा अगदी फार दूर जाऊन पडलं पण त्याला सुद्धा काही झालं नाही. लोकांना अगदी आश्चर्याचा धक्का बसला, हे कसं झालं. ऍक्सिडेंट्स वगैरे ह्यांनी फार टळतात. म्हणजे हे कसं होतं तुम्ही म्हणाल, हे कसं होतं. आता आपण हनुमानावर फार विश्वास ठेवतो. येता हनुमाना रे करत असतो. गावात येताना एक हनुमानाचं देऊळ असेल पण आपल्याला हे नाही वाटत की हनुमान हा सगळीकडे पसरलेला, त्याचा आपला संबंध नाही. नाहीतर हनुमानाला हाक मारल्याबरोबर तो तितक्या तिथे उभा राहतो. इतकंच नाही पण एक सहयोगी जिथे फिरेल कारण त्याचा संबंध परमेश्वराशी झालेला असतो त्याच्या पाठीराखी असतो. गणपती सगळीकडे असतात. आपल्याला असं वाटतं तर गणपती देवळातच बसले असतात. तो सगळ्यांचा सहाय्य करणारा सगळीकडे उभा असतो. जर कुणा सहयोगाला काही त्रास झाला तर गणपती त्याचं निवारण करतो. आपण सगळे म्हणतो की गणपती आहे, मारुतीराय आहे, दत्तात्रयाची जयंती करायची आहे, शंकर आहे, सगळ्यांना आपण मानतो. पण हे आपल्याला समजत नाही की हे जे आपलं शरीर आहे आणि हे ज्या डोळ्यांनी आपण बघतोय आणि ह्या ज्या वातावरणात आपण आहोत हे सगळं त्या लोकांनी भारावलेलं आहे आणि ते सगळीकडे व्यवस्थित पहारा देते. ह्या गोष्टीची जाणीव परमेश्वराची आणि तुमची गाठ पडल्याशिवाय होणार नाही. कसं आहे, आता ह्या माईकवर मी बोलत आहे आणि जर ह्याचं कनेक्शन जर मेनशी लागलं नाही तर तुम्हाला काहीही ऐकायला येणार नाही. तसंच जोपर्यंत तुम्ही परमेश्वराशी एकाकार होत नाही किंवा तुमचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत तुम्ही परमेश्वराला हाका मारत राहिलात तरी तो कसा ऐकणार तुम्हाला. आपण परमेश्वराचं नाव घेत राहतो रात्रंदिवस आणि कधी कधी इतकं वाईट रीतीने नाव घेतो की जसं काही तो आपला नोकरच आहे. सारखी त्याला कामं सांगत असतो, तू हे कर रे, तू ते कर रे, तू माझ्या बापाला हे कर रे, तू माझ्या मुलाला हे कर रे. पण तुमचा काय अधिकार आहे परमेश्वरावर. तुम्ही परमेश्वरासाठी काय केलेलं आहे. तुमचा संबंध आहे का परमेश्वराशी. आता आपण म्हणायचं समजा आपले राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींना जर तुम्हाला भेटायचं असलं तर तुम्हाला त्यांना पत्र पाठवावं लागतं, त्यांच्याकडनं परवानगी घ्यावी लागते. जर तुम्ही सरळ तिथे जाऊन दत्त पोहोचला ते राष्ट्रपती इकडे माझं हे कार्य कर तर पोलीस तुम्हाला बांधून ठेवतील की नाही. तेव्हा तुम्हाला अधिकार झाला आणि त्या अधिकाराची ओळख अशी असते की जेव्हा मनुष्य आत्मसाक्षात्कारी होतो तेव्हा त्याच्या हातून चैतन्य लहरी वाहतात असं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि तेच आज घटित होत आहे. परमेश्वराच्या नुसत्या बाता नाहीये, आज परमेश्वराला आम्ही सिद्ध करू शकतो, तुम्ही सिद्ध करू शकता. तेव्हा हा मार्ग म्हणतात ना, येड्या गबाळ्याचे काम नोहे. ह्या मार्गाला येणाऱ्या लोकांमध्ये श्रद्धा असायला पाहिजे, साधेपणा, भोळेपणा आणि परमेश्वराला जाण्याची उत्सुकता असली तर कुठल्या कुठे तुम्ही सगळे पोचू शकता.
काही गेरुवे वस्त्र घालून आणि केस काढून संत मनुष्य होत नाही. तसं तर म्हटलं तर मेंढ्याचे रोजच केस कातरले जातात, तर तो काही संत होतो का? कपडे बदलून कोणी संत होत नाही, बाहेरचे हे प्रकार करून कोणी संत होत नाही. आपल्याकडे जेवढी संत मंडळी झाली, तुकाराम बुवा झाले, त्यांनी काही संन्यास घेतला नव्हता. कोणत्याही संताला संन्यास घेण्याची काहीच गरज नसते, कारण तो आतूनच संन्यस्त होऊन जातो, आतूनच ती वृत्ती बदलते. म्हणून बाहेरचे देखावे, बाहेरचं प्रदर्शन हे करण्याची काही गरज नाही. जी गोष्ट घटित व्हायची आहे ती आतमध्ये होते आणि त्याची जाणीव आतमध्ये होते. आता ह्यापैकी काही लोकांना अशी अनुभव येतील की थोडा वेळ वाटेल की आम्हाला आले हातामध्ये तरंग आले, माताजी आम्हाला वाटलं आमच्या हातात तरंग आले, आणि मग थोड्या वेळाने असंही 4 महिने इथे त्यांना नाही येणार, 10ला येतील 4ला नाही येणार. ती 4 मंडळी ज्यांना नाही आली ती पेशाने बोलू लागतील की नाही हे काहीतरीच खोटं आहे, अमकं आहे तमकं आहे. म्हणजे ही जी 10 आहेत ते त्यांच्या बरोबर जाणार 4च्या. तर माणसाचं डोकं जे असतं ते अर्धवट असतं. हा अगदी नवीन अनुभव आहे आणि ह्या नवीन अनुभवाला जमलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की एका क्षणात आणि एका मिनिटात होईल, ते होतं, पण ते जमण्यासाठी तुम्हाला थोडंसं बसावं लागतं, म्हणजे तुमची बैठक असावं लागते, थोडीशी मेहनत करावी लागते. मेहनत ही पार झाल्यावर करायची असते, आधी नसते. आज काळवाला मला ह्यांनी बोलवलेलं आहे आणि मला माहित नाही आणखीन पुढचा काय कार्यक्रम आहे, पण माझी अशी इच्छा होती की आपण ध्यानाला वगैरे जावं सगळ्यांनी, आणि ध्यानामध्ये जर पार होत आलं तर बरं होईल. आणि त्याच्यानंतर जर काही रोगी वगैरे असले तर त्यांनाही मी बघेन. त्यापुढे आपल्याला काही प्रश्न असले तर थोडे बहुत विचारा, मला फार आनंद होतो. आहेत का प्रश्न? हा विचार. या हाँ पार तो हो गए हैं। हाँ आपकी कृपा से। अच्छा. हा विचार राहत नाही. आता जसं स्मशान आहे, स्मशान नेहमी म्हणतात गावाच्या बाहेर असलं पाहिजे, पण लोक काय करतात की आता जागा आहे ना मग स्मशान असो की काय असो. आता मुंबईलाच आमच्या तिथे एक स्मशान आहे आणि त्या स्मशानामध्ये लहान मुलांची खेळाची जागा बनवून टाकली. आता लहान मुलं जितकी तिथे जातील त्यांना हे त्रास होईल की नाही होईल, कारण त्यांच्या सगळ्या तिथे कबरी आहेत. त्याच्यावर तुम्ही त्याचा काही विचार मनुष्य ठेवत नाही. आजकालच्या आधुनिक माणसाला ही अक्कल नाही. आणि अशाच रीतीने आज कॉलनीज वगैरे बनवलेल्या आहेत, तेव्हा ह्यांना सुद्धा आणि तुम्हाला कुंकू वगैरे आपल्या बचावाला घेऊन गेलं पाहिजे. आणि नंतर जेव्हा तुम्हाला कळेल की काय आहे तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की केवढ्या मोठ्या त्रासातून तुम्ही बचावलेले आहात. म्हणून लोक वेडे होतात, पागलखान्यात जातात, आजारी होतात, मरतात, आणि त्यांना हेच लक्षात येते की हा आजार आला कुठून, हे आम्ही झालंच कसं आमच्या घरामध्ये. लहान लहान मुलं सुद्धा. कारण तुम्हाला स्वतःबद्दल कल्पनाच नसते, दुसऱ्यांच्याबद्दल कशी कल्पना येणार, ह्यांना काय झालेलं आहे, हे कोण आहे. इतकंच. आता एक साधी गोष्ट घ्या, तुम्ही देवळात गेले, देवळामध्ये परमेश्वर आहे, देव आहेत, त्यांना नमस्कारच केला पाहिजे. देऊळ फार जरुरी आहे प्रत्येकाच्याच असलं. पण समजा जर एखादा भामटा तिथे पुजारी बसला समजा, आणि तो जर वाईट धंदे करत असला, काही काळी विद्या वगैरे करत असला समजा, तो त्यांनी तुम्हाला प्रसाद दिला तर ते तुमच्या पोटात जाणार की नाही? आता तुम्हाला कसं कळणार? जर तुम्ही अशी साधी माणसं असाल तर काही कळणार नाही, पण जर तुम्ही सहयोगी असाल तर लगेच तुम्हाला ते उलट्या निघूनच जाणार, राहणारच नाही पोटात. अशी काही वस्तू पोटात गेली की ती निघून जाणार, ती राहणारच नाही. मग घरी आले की एकदम पोटात दुखायला झालं आणि मग खूप जोराचं हे आलं, हॉस्पिटलमध्ये तडकापडकी गेले. काय झालं माताजी? कळलं. हे सगळं कळल्याचं लक्षण सगळं काही तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता आणि त्यामुळे दुसऱ्यांना ओळखता. कारण स्वतःचीच ओळख पटलेली नाही. आपली शक्ती आतमध्ये किती जबरदस्त आहे ती आधी जाणली पाहिजे, आणि ती जाणताच तुम्हाला हे कळेल की हा माणसामध्ये काय दोष आहे, ह्या दुसऱ्या माणसामध्ये काय दोष आहे, आणि तो दोष जर आपल्याला त्रासदायक असेल तर त्याच्यापासून बचावही करता येईल. ह्याची ओळख कशी असणार, त्या ओळखीला समजलं पाहिजे. अगर आप भी वहाँ आया करिए और इसको सीख लीजिए, सारी मास्टर कर देंगे. कुंडलिनी में यहाँ पर ये लोग जो बैठे हैं मास्टर है कुंडलिनी, बिल्कुल मास्टर होगा. इन्होंने हजारों लोगों की बीमार ठीक है. ढूलिया के हैं, इनके वहाँ सेंटर खुला, 1000 लोगों की बीमार. इनके लड़के डॉक्टर हैं और भी दूसरे लड़के हैं, बड़े भारी वहाँ के वो हैं, जमींदार लोग हैं. इन्होंने एक सेंटर खोला, हजारों लोग इनके हाथ से ठीक हो गए. और अपने बोलते हैं कि जिस दिन से हम पार हो गए एक पैसे की दवा हम लोग नहीं लेते. इनके सब बच्चे पार है, सब लोग पार है. अब आपके कलवा में और यहाँ पर सब है तो इसका करना चाहिए, और आप लोग इस पे ध्यान दें और इसको पालें. तो अब मैंने कहा ना कि सहज योग में ये नहीं कि आप पार हो गए उसके बाद दूसरे दिन से आप भूल जाए, नहीं.
आपको समझना चाहिए। समझ लीजिए हमने आपको बिजली दे भी दी और आपको नहीं बताया कि किस तरह से बटन चलाने, तो आप कैसे जानिए? पूरी चीज तो सीख लेनी चाहिए ना। पर साधारणता आपको 2-4 चीजें अगर आप ध्यान में रखें तो आपको कोई तकलीफ नहीं। तो बंधन देना अपने को, पानी पर निकालना, 1-2 चीजों से ही आप ठीक रह सकते, उसमें बहुत ज्यादा करने की जरूरत नहीं। लेकिन आप एकदम से आके फिर आए नहीं होंगे, इसलिए आपको पूरा पता नहीं होगा। फिर इन लोगों से बातचीत करनी चाहिए। वहीं आए थे। हाँ, वैसे नहीं चलता ना, परमेश्वर का काम है, थोड़ा बहुत सीखना भी तो पड़ता है। आप छोटी सी चीज है, एक बिजली के काम के लिए लोगों को सालों लग जाते हैं, फिर परमेश्वर का काम है, थोड़ा बहुत तो सीखना ही चाहिए। यहाँ तक है कि पूजा में भी हम कौन सी उंगली इस्तेमाल करते हैं, किस चीज से हम फूल देते हैं, इस सब पे अर्थ है, छोटी छोटी चीजें। बहरहाल इतना नहीं जानने की जरूरत, थोड़ा बहुत तो सीखना ही चाहिए। हाँ, आता विचारा प्रश्न आणखीन काय काय आहेत का प्रश्न? तरुण मंडळींचे आहेत का? अब जैसे सहयोग में दारू पीना है, ऐसे हम तो किसी से नहीं कहते कि तुम दारू मत पियो, पर सहयोग के बाद आप दारू नहीं पी सकते। आप दारू पिएंगे तो फौरन उल्टी हो जाएगी, आप टिक ही नहीं सकते, आपके अंदर बहुत मुश्किल हो जाएगा। सिगरेट पीने से भी तकलीफ होगी, आप सिगरेट पीना शुरू करेंगे सहयोग के बाद तो आपको तकलीफ होगी, आपको मन करेगा नहीं पिए इसको छोड़ दो। हमारे यहाँ सिगरेट कोई नहीं पीता, सबके सिगरेट छूट गए अपने आप ऑटोमेटिक। मैं तो किसी से कुछ नहीं कहती छोड़ो करके, अपने आप छूट जाता। एक साहब वहां थे सिंगापुर में, बहुत दारू पीते थे। उनकी बीवी मेरे पास लेके आई कि उनको आप दारू छुड़ाइए, वो पार हो गए पता नहीं कैसे। उसके बाद उनका यह हाल है, जब भी दारू पीने लगे तो उनको सुगंध आती थी, इतनी जोर से सुगंध आई कि वो दारू ही नहीं पी, छोड़ दिया और सुगंध ही लेते बैठते।